तर आज आपण श्रावण महिन्यासाठी महिनाभर टिकणारा खुसखुशीत पौष्टिक पदार्थ करतोय फक्त 2 साहित्यामध्ये। श्रावण महिन्यामध्ये बरेच असे उपवास असतात। उपवासामुळे बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवतो, तर त्यांच्यासाठी पोटभरीचा मस्त असं मूठभर जरी खाल्ला तरी बराच वेळ तुमचं पोट भरलेलं राहतं आणि अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेंगदाण्यामध्ये बरेच असं प्रोटीन असतं, तर हा पदार्थ उपवासासाठी परफेक्टच आहे। तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी तर मी काय केलं, 1 वाटी शेंगदाणे घेतले। गावरान शेंगदाणे इथं मी घेतले। तुम्ही कोणते सुद्धा शेंगदाणे घेऊ शकता। जे घुंगरे शेंगदाणे असतात ते सुद्धा इथं वापरलं तरी सुद्धा चालेल। फक्त या शेंगदाण्यामध्ये भरपूर सारा असं तेलाचा अंश असतो, त्यामुळे गावरान शेंगदाणेच आपल्याला वापरायचे आहेत। लगेचच काय करायचं, कढईमध्ये हे शेंगदाणे घालायचे। व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला हे शेंगदाणे लालसर रंग येईपर्यंत खरपूस हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। जितके जास्त शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील तितके ते मस्त असे कुरकुरीत होतात, त्यामुळे मंद आचेवरती व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता इथं तुम्हाला दिसत असेल शेंगदाणे घालून झाल्यावरती 5 ते 7 मिनिटात बरेच असे शेंगदाणे भाजले जातात। आणखी 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे। संपूर्ण शेंगदाणे भाजून होईपर्यंत गॅसची आच मात्र मंद ठेवायची। कुठेही फुल करू नका, नाहीतर ते वरून भाजल्यासारखे दिसतील पण आतून कच्चे राहतील। आता इथं तुम्हाला दिसत असेल की शेंगदाणे घातल्यापासून एकूण 10 ते 12 मिनिटात व्यवस्थित शेंगदाणे भाजले गेले। कुठेही फुलाच केली नव्हती, मंद आचेवरतीच मी भाजून घेतले। मस्त असे भाजले गेले। लगेचच काय करायचं, एका थाळीमध्ये काढायचे आणि काही मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचे। आता इथं आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने ह्याचं साल आपल्याला काढून घ्यायचंय। जितके जास्त व्यवस्थित शेंगदाणे भाजले जातील तितकं पटकन असं साल निघतं, त्यामुळे व्यवस्थित शेंगदाणे भाजणं सुद्धा गरजेचं आहे। आता इथं तुम्हाला दिसत असेल की किती सुंदर आपले शेंगदाणे भाजले गेलेत। साल जे असतं ते काढल्यावरती सुद्धा आतपर्यंत शेंगदाणे काय मस्त भाजले गेलेत हे तर तुम्हाला दिसतच असेल। व्यवस्थित सगळ्या शेंगदाण्यांचं मी साल काढलं। लगेचच मी फटकून जे काही साल आणि टरकल आहे ते मी काढून घेते आणि नंतर तुम्हाला हे शेंगदाणे दाखवते। आता इथं तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित शेंगदाण्याची सालं मी काढली, फटकून सुद्धा घेतली। एखाद्या शेंगदाण्याला जर का सालं असेल ना तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही आहे। ह्या शेंगदाण्यापासून तुम्ही खारे शेंगदाणे, मसाले शेंगदाणे करू शकता। त्याची रेसिपी जर का हवी असेल ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। असे शेंगदाणे करून तुम्ही ठेवू शकता, महिनाभर सुद्धा छान राहतात। लगेचच आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे, तर त्यासाठी इथं त्याच कढईमध्ये 1 वाटी मी गूळ घेतला। जेवढे आपण शेंगदाणे घेतो तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे। गूळ तुम्ही इथं कोणताही वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे। चिकीचा वापरू शकता किंवा भुसभुशीत, फक्त गुळाची पावडर इथं वापरायची नाही। गूळ घातल्यावरती काय करायचं, फक्त 2 चमचे पाणी घालायचं। खूपही पाणी घालू नका। खूप जर का पाणी घातलं ना तर पदार्थ आपला मऊ तयार होईल। आता पाणी घातल्यावरती गॅसची आच थोड्या वेळासाठी फुल ठेवायची आणि फुलाचेवरती व्यवस्थित हलवत हलवत 2 ते 3 मिनिटं गूळ विरघळेपर्यंत गॅसची आच मात्र फुलच ठेवायची। आता इथं तुम्हाला दिसत असेल गूळ घातल्यापासून एकूण 4 ते 5 मिनिटात व्यवस्थित बऱ्यापैकी गूळ वितळल्या गेला। असं चमच्याने थोडंसं एकत्र करायचं। गुळाचे काही खडे वगैरे दिसत असतील ना ते सुद्धा मोडत मोडत गुळाचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। गुळाचा पाक कसा करायचा ते तर मी तुम्हाला पुढे सांगतेच। आता इथं तुम्हाला दिसत असेल की जे काही गुळाचे खडे होते ते व्यवस्थित विरघळल्या गेले। इथपासून आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। खूपही जास्त शिजवू नका। जर का तुम्ही खूप शिजवलात ना तर एकतर पाक कडक होईल, शेंगदाण्याला व्यवस्थित तो बसणार सुद्धा नाही। आता इथं तुम्हाला दिसत असेल की फक्त मी 4 ते 5 मिनिटं हा पाक शिजवून घेतलाय। आता मात्र काय करायचं, जे आपण शेंगदाणे करून ठेवलेले होते ते ह्यामध्ये घालायचे। लगेचच गॅस बंद करायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। फक्त मिक्स करता वेळेस पटापट मिक्स करायचं, कुठेही थांबू नका। त्यामुळे तर काय होतं, एखाद्या शेंगदाण्याला पाक जास्त लागेल आणि एखाद्या शेंगदाण्याला कमी। त्यामुळे काय करायचं, शेंगदाणे घातल्यावरती व्यवस्थित आपल्याला सतत हलवत ज्या पद्धतीने हे शेंगदाणे कोरडे होतात तसं होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। कढई गरम असल्यामुळे पाकही तो गरम असतो, त्यामुळे व्यवस्थित आपलं हे मिक्स होतं। अशा पद्धतीने सुकं सुकं होतं, त्यामुळे कुठेही मात्र आता गॅस चालू करायचा नाही। आता इथं मिक्स केल्यावरती 1 मिनिटानंतर असं थोडंसं हे दिसतं। पुन्हा आपण थोडंसं मिक्स करत राहिल्यावरती व्यवस्थित हे सुकं सुकं दिसतं। आता इथं शेंगदाणे घातल्यावरती फक्त 2 मिनिटातच व्यवस्थित आपलं मिक्स करून झाल्यावर मस्त असं सुकं सुकं लाडण आपलं तयार झालं। लगेचच एका ताटलीमध्ये काढायचं। पूर्ण थंड झाल्यावरती डब्यामध्ये भरून ठेवू शकता, महिनाभर सुद्धा आरामशीर टिकतं।
तर बऱ्याच वेळेस एकतर काय होतं की चिक्की करायचं म्हटल्यावरती पाक पुढे गेल्यामुळे बऱ्याच जणांची चिक्की बिघडते. पाक कमी शिजवल्यामुळे चिकटसुद्धा चिक्की होते. तर त्यांच्यासाठी परफेक्ट चिक्कीच्या चवीचं लाडण आपण घरच्या घरी तयार केलं, त्यामुळे तुम्हीसुद्धा हे लाडण करू शकता. श्रावण महिन्यामध्ये जर का करून ठेवलं ना तर परफेक्ट असं उपवासाला तर कामीच येतं. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेंगदाण्यामध्ये किती प्रोटीन असतं आणि उपवासामध्ये जर का हे खाल्लत ना तर नकळतच आपल्या शरीरामध्ये उपवासाला सुद्धा प्रोटीन असं जाऊ शकतं. भरपूर प्रोटीन फायबर असल्यामुळे नकळतच पोट बराच वेळसुद्धा आपलं भरलेलं राहतं. तर मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच हे डब्बाभर करून ठेवा. मस्त खुसखुशीत असं महिनाभर टिकणारं शेंगदाण्याचं लाडण तुम्ही ट्राय केल्यावरती कसं झालं ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.